नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव हा गाडीने कुठेतरी दूर निघून आलेला असतो आणि तो खूप वैतागलेला असतो. त्याला घडलेला सगळा जो काही प्रकार असतो तो सतत आठवत असतो. कशा प्रकारे अंजलीने त्याची झोळी आणलेली असते आणि त्याच्या झोळीमधले जे काही दागिने सगळ्यांसमोर ठेवलेले असतात आणि ते दागिने पाहिल्यानंतर अर्णवला खूप चीड आलेली असते. तेव्हा मामी म्हणते की हे बघ, हे आहेत अर्णव यांचं असली रूप. हे बघ, हे दागिने माझे आहेत, परंतु हे कॅश कुठून आणली आहे माणसाने ना, हे मला काही माहिती नाही आहे. म्हणूनच तू जरा बघ की हे नक्की काय आहे ते. हा माणूस देवदेव करत फिरतो, परंतु याचा खरा चेहरा काय आहे ना, हे आता तूच बघ. असं म्हटल्याबरोबर आता अर्णव ते सगळं बघतच बसतो. त्यानंतर मग आता अर्णवला सगळं काही आठवत असतं. बाबांचा कोणता चेहरा खरा मानायचा, कोणता नाही, हे सगळं आता त्याला काहीच कळत नसतं. म्हणूनच तो गाडीमधून बाहेर उतरतो आणि चालत चालत पुढे येतो. तर घरात सगळीकडे टेन्शनचं वातावरण असतं. अजूनही अर्णव कुठे सापडलेला नसतो. तेव्हा वल्लरी आणि मामाचं काहीतरी बोलणं सुरू असतं. त्याच वेळेला वल्लरी म्हणते की बघितलं ना काय चालू आहे ते यांच्यामुळेच हे सगळं खरं घडलेलं आहे. इतका मोठा चोरीचा आरोप लागला यांच्यावर, तरीही हे घरात अगदी व्यवस्थितपणे बसले आहेत. आणि मग त्याच वेळेला लगेचच हे ऐकल्यानंतर आजी म्हणते की रमाकांतराव, हे जे मी काही ऐकते ते खरं आहे का? म्हणजे हे खरंच तुम्ही घडवून आणलं आहे का? तेव्हा मग लगेचच बाबा म्हणतात की तुम्हाला खरंच असं वाटतंय का सासूबाई की हे सगळं मी घडवून आणलं असेल? खरंच तुमचा या सगळ्यावरती विश्वास आहे? तेव्हा अंजली पटकन बोलते की विश्वास आहे म्हणजे काय? हे सगळं जे काही घडलं आहे त्याच्यावरती तुम्ही आणखी काय बोलणार आहात सांगा ना. म्हणजे आम्ही हे सगळं तुमच्या झोळीत पाहिलं होतं, ते तुम्ही खरं म्हणाल की खोटं म्हणाल? त्यावेळेला बाबा म्हणतात की हे बघ अंजली बेटा, खरं ते माझ्या झोळीत होतं, परंतु माझा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हात नव्हता. मला खरंच माहिती नाही. आणि हो, आत्तापर्यंत मी सगळं अगदी सबुरीने सहन करत होतो. माझ्या एवढ्या वर्षीचा संन्यास हा मी शांतपणे घालवला, परंतु आता हा जो माझ्यावर काही चोरीचा आळ झाला आहे ना, तो मी शांतपणे अजिबात सहन करू शकत नाही. या गोष्टी माझ्या सहन करण्याच्या पलीकडच्या झाल्यात. आत्तापर्यंत ईश्वरी बेटा, तू मला दिलं होतंस, शपथ दिली होतीस, त्यामुळे मी गप्प बसलो होतो, परंतु आता हे सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की उलट्या चोराच्या बोंबा, असंच झालं हे सगळं. म्हणजे तुम्ही आमच्यावर उलट्या बोंबा टाकताय असंच झालं आहे ना. त्याच वेळेला लगेचच हे ऐकल्यानंतर वल्लरी म्हणते की तुम्ही तुमचं तोंड जरा बंदच ठेवा. त्याचबरोबर आजी म्हणायला लागते की जरा सगळेजण थांबा. त्यावर राकेश पण म्हणतो की हो, तुम्ही प्लीज उगीचच त्यांच्यावर आरोप करू नका. अजूनही आरोप सिद्ध झालेले नाही, त्यामुळे आपण उगीचच त्यांना बोलण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. म्हणून प्लीज जरा सगळेजण शांत व्हा, असं म्हणून अर्णव त्यांना बोलत असतो. त्याच वेळेला वल्लरी म्हणते की तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, पण एक गोष्ट नक्की की अर्णव त्याच्यामुळेच घर सोडून निघून गेलेला आहे. ईश्वरी म्हणते की मी अजूनही सगळ्यांना सांगितलं आहे की तुम्ही उगीचच त्यांच्यावर नसते आरोप करू नका. बाबांनी काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा मग वल्लरी म्हणते की मग म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? हे सगळं कोणी केलं आहे? आता उद्या तू हेही म्हणायला मोकळी की हे सगळं आम्हीच केलं आहे म्हणून. मी तर काय म्हणते माहिती आहे का, तू ना एक काम कर, सगळीकडे ना असे छोटे छोटे CCTV लावून ठेव, म्हणजे तुला कळेल की नक्की सगळं कोणी केलं आहे ते. म्हणजे या ईश्वरीच्या बोलण्याचा अर्थ हाच झाला ना की हे सगळं आम्हीच घडवून आणलं आहे म्हणून, या सगळ्याच्या मागे आम्हीच आहोत असंच तिला बोलून दाखवायचं आहे. मग मला तरी असंच वाटतं की ही आम्हाला चोर ठरवून मोकळी झाली आहे. त्यावर लगेचच ईश्वरी म्हणते की मामी, मी काहीही बोललेली नाही आहे. तुम्ही स्वतःला चोर ठरवून मोकळ्या झालेल्या आहात. मी तुम्हाला बोलले का तरी की तुम्ही हे सगळं केलं आहे, परंतु तुम्ही स्वतःवरती हा आळ उडवून घेतलेला आहे. त्याचबरोबर आता अंजली म्हणायला लागते की हे बघ ईश्वरी, तू जरा गप्पच बस. तू यांची बाजू घेऊन उगीचच आम्हाला बदनाम करण्याचं काम करू नको, समजलं ना. हे सगळं खरं तर घडताना तुझ्यामुळे घडलं आहे. या माणसाला तू घरात आणलंयस ना, तेव्हापासून हा सगळा प्रॉब्लेम झाला आहे. आता त्यावर लगेचच मामा म्हणतो की वल्लरी, अगं तुझं तोंड बंद कर, किती बडबडतीयस तू. अगं सगळ्या गोष्टींचं कोणाला काही आहे का? आजी म्हणते की तुमची ही भांडणं बंद करा. चिंटू गायब झाला आहे, त्याचं कोणालाही काही पडलेलं नाही आहे. तुमची फक्त भांडणं आणि भांडणंच सुरू आहेत. कोणीतरी काळजी करा त्याची. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, मी पण तेच बोलते. हे सगळं करण्याची बोलण्याची ही आताची वेळ नाही आहे आणि हे सगळं ह्या मुद्दाम ईश्वरीनेच घडवून आणलं आहे, असं ती बोलून ईश्वरीवर पुन्हा आरोप लावत असते. तर अर्णव त्याची गाडी कुठेतरी पार्क करतो आणि पुढे येऊन
तो जरा बसलेला असतो आणि जे काही त्याच्याबद्दल घडलं आहे त्याबद्दल त्याला त्रास येत असतो आणि म्हणूनच तो चिडचिड करत असतो. त्याच वेळेला समोरून आता काही गुंड आलेले असतात आणि ते गुंड येऊन अर्णवला मागूनच तोंडाला रुमाल लावतात, त्याला बेशुद्ध करतात आणि त्याला उचलत असतात. त्यावेळेला आता अर्णव हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या हातात मोबाईल असतो, परंतु सगळे गुंड त्याला धरतात आणि त्याला धरून आता पूर्णपणे ते त्यांच्या व्हॅनमध्ये बसवतात आणि तिथेच खाली फोन पडलेला असतो आणि फोन तो गुंड त्याचा उचलतो आणि नंतर आतमध्ये त्याला घेऊन जातो. अशा प्रकारे आता अर्णवचं किडनॅपिंग झालेलं आहे आणि नंतर अर्णवची जी व्हॅन असते ती पुढे निघून गेल्यानंतर आकाश त्या ठिकाणी पोहोचतो आणि आकाश त्याची गाडी तिथे पार्क करतो आणि म्हणतो की ही तर दादाची गाडी आहे, पण दादा कुठे असं म्हणून तो आता ती गाडी बघायला लागतो. परंतु त्या गाडीमध्ये कुठेही अर्णव नसतो. आता तो म्हणतो की शेट, दादा इथे गाडी पार्क करून नेमका कुठे निघून गेलाय, काहीच कळत नाहीये. आता तो आजूबाजूला टॉर्च लाईट चालू करून सगळीकडे त्याला शोधू लागतो, परंतु तो कुठेही त्याला दिसत नसतो. तो म्हणतो की नाही, काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे, नक्की दादा कुठे गेलाय हे आता त्याला कळत नसतं. त्याचबरोबर आता ईश्वरी आणि मामाचं बोलणं सुरू असतं. ईश्वरी म्हणत असते की आकाश भाऊजी गेलेत ना बघायला, आपण बघूया ते कुठपर्यंत गेलेत, ते नेमकं काय झाले ते बघितलं पाहिजे. त्यावेळेला मग आता त्याला असं समोरून वाटत असतं की दादा तिकडे असेल म्हणून तो बघायला जातो, परंतु तिकडेही तो नसतो. तेवढ्यातच आता घरून फोन येतो. मामा विचारत असतो की आकाश, अरे काय झालं, कुठे काही पत्ता सापडलाय का त्याचा? परंतु आता तरीही आकाश हा बाजूला होत असतो आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तर इथे आकाश म्हणतो की 1 मिनिट जरा तुम्ही थांबा, कोणीही तिकडे पॅनिक होऊ नका, शांत व्हा. मला दादा सापडलेला नाही आहे, परंतु दादाची कार आहे ना, ती दादाची कार इथे मला एका रस्त्यावरती सापडली आहे, परंतु त्यामध्ये दादा नाही आहे आणि आजूबाजूला मी सगळीकडे पाहिलं, परंतु मला कुठेही दादा दिसत नाही आहे. आता हे ऐकल्यावर सगळेजण घाबरायला लागतात. नेमका अर्णव कुठे गेला, काय झालं, कोणाला काहीही कळत नसतं. आता मात्र आकाश खूपच घाबरलेला असतो आणि तो म्हणतो की थांबा, मी थोड्या वेळाने तुम्हाला पुन्हा कॉल करतो आणि बघतो, तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका, आम्ही शोधतो. असं म्हणून तो आता पुन्हा शोधायला सुरुवात करतो आणि त्यानंतर मग आता ईश्वरी घाबरते की अर्णव सरांनी गाडी कुठे पार्क केली आणि ते नेमकं कुठे निघून गेलेत, काय झालं असेल. आकाश आता शोधण्याचा प्रयत्न करत असतो. मनातच राकेश म्हणतो की तुला कुठेही सापडणार नाही येतो. तर इथे आता राकेश मुद्दामच बाजूला उभा राहून प्रयत्न करत असतो ते काय करतात ते बघण्याचा. वल्लरी आता खोलीमध्ये आलेली असते. वल्लरी म्हणते की शी, इतका मोठा प्लॅन केला होता मी त्या माणसाला अडकवण्याचा, परंतु तो प्लॅनही फ्लॉप गेल्यासारखाच झाला. ती सारखी सारखी वैतागत असते. आता राकेश म्हणत असतो की नाही रे बाबा, तुम्ही लोक किती प्रयत्न करा, परंतु तो तुम्हाला कुठेही सापडणार नाही. वल्लरी वैतागते की शी, माझं हे पण प्लॅन फ्लॉप झालं. किती मोठ्या डोक्याने, किती डोकं चालवून मी त्या रमाकांतला अडकवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तरीही शेवटी तो सुटलाच या सगळ्यामधून. खरंच म्हणजे किती प्रयत्न केले ना तरीही तो या सगळ्यामधून अलगद सुटत जातो. काय करावं ना काहीही कळत नाही. म्हणजे या सगळ्या प्रकरणातून कसा सुटण्याचा प्रयत्न करू, कितीही काही केलं तरी ती ईश्वरी प्रत्येक बाबतीत पुढे जातच असते. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की ते दागिने तर मी लपवले त्याच्या झोळीत, मग ती कॅश कुठून आली एवढी? म्हणजे याचा अर्थ असा आहे की दागिने तर मी ठेवले होते, पण ती कॅश ठेवणारं दुसरंच कोणीतरी या घरात होतं. याचा अर्थ म्हणजेच रमाकांतचा आणखी एक दुश्मन या घरामध्ये आहे, ज्याने रमाकांतच्या विरोधात हे सगळं घडवून आणलं. पण नक्की तो कोण आहे, म्हणजे कोण असेल ती व्यक्ती ज्याने हे सगळं घडवून आणलं? नाही, या सगळ्याचा शोध तर लावलाच पाहिजे असा विचार आता मामीच्या डोक्यामध्ये सुरू असतो. त्यानंतर आता आजी आणि बाकीचे सगळे बसलेले असतात. आकाशला सारखा फोन मामा ट्राय करत असतो आणि बाबा काय झालं रे, नक्की काही सापडलं का, हे सगळं विचारत असतो. त्याच वेळेला तो काहीही बोलत नाही. आकाश म्हणतो की डॅड, मलाही अजूनही तो सापडलेला नाही आहे दादा. तेव्हा आता आजी म्हणते की आता काय करायचं, चिंटू अजूनही सापडलेला नाही, किती वेळ झाला तो घराच्या बाहेर आहे. आता अंजली रडायला लागते. ती म्हणते की नाही, काही झालं तरी मला आता चिंटूची खूप काळजी वाटते. आमच्यामध्ये कितीही वाद असू शकतील, परंतु तो लहान भाऊ आहे माझा, मला त्याची काळजी वाटणं साहजिक आहे. नाही, मला खूप भीती वाटते आता, चिंटूच्या बाबतीत जर काही चुकीचं घडलं तर, असं म्हणून ती रडायला लागते. आणि तेव्हा लगेचच आजी म्हणते की नको काळजी करूस अंजली, सापडेल तो, तू काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. आपण फक्त आता देवीचं नामस्मरण करूया आणि त्यामधूनच नक्की काहीतरी घडेल. तेवढ्यातच आता राकेशला कोणाचा तरी कॉल येतो, म्हणजेच जी माणसं असतात किडनॅपर्स त्यांचाच कॉल येतो. मग तो मुद्दामच असं बोलतो की हां सर बोला ना, उद्याची जी मीटिंग आहे ना ती हो उद्या सकाळी 9 वाजताच होणार आहे आणि अर्णव सर ती मीटिंग कंडक्ट करणार आहेत, असं म्हणून तो मुद्दाम तिथून बाजूला बोलता बोलता निघून जातो.
आणि त्या मीटिंगबद्दल नाव काढल्यावर मामा आणि आजीचा चेहरा पुन्हा खाली पडतो. तेव्हा राकेश मुद्दामच किचनच्या जवळ हळूच येऊन बोलत असतो. तो म्हणतो की अरे ए मूर्खांनो, तुम्हाला समजतंय का, इथे मी घरात आहे आणि तुम्ही मला सारखं सारखं का कॉल करत आहात? तुम्हाला काही कळत नाही आहे का? आणि मग तो म्हणतो की तुमच्या लेवलवर हँडल करा ना, प्रत्येक वेळेला सारखं सारखं मला काय कॉल करण्याची गरज आहे? आणि हो, मी सांगतोय तोपर्यंत त्याला सोडायचं नाही आहे. अगदी व्यवस्थित डोळ्यात तेल घालून त्याच्यावर लक्ष ठेवायचं, समजलं? असं म्हणून तो त्यांच्यावरती ओरडत असतो. आता ईश्वरी ही रडत असते, तिला खूप टेन्शन येत असतं. राकेश म्हणतो की नाही, आता हे 24 तास आहेत, तोपर्यंत 24 तासांमध्ये तो हिशोबाचा घोळ मला निस्तरला पाहिजे. तेवढ्यातच आता ईश्वरी पुन्हा एकदा आकाशला फोन करते आणि विचारते की आकाश भाऊजी, काय झालं? अर्णव सर सापडले का? परंतु आकाश अजूनही म्हणत असतो की नाही, अजूनही दादाला दादाचा काहीच पत्ता मिळाला नाही. तेवढ्यातच कनूच्या रडण्याचा आवाज येतो. आजी म्हणते की बाळा अंजू, ते बघ कर्णिका उठले वाटतं, रडते ती, जा तिला जरा बघ. तेव्हा ती आतमध्ये जाते. नंतर आजी राकेशला म्हणते की जावे बापू, तुम्ही पण जरा अंजूसोबत जा, तिला जरा धीर द्या, तिचं मन खूप विचलित आहे. तेव्हा राकेश हो हो असं म्हणून तिथे आतमध्ये निघून जातो. त्यानंतर मग आता बाबा म्हणत असतात की काय करायचं ईश्वरी बेटा, मलाही समजत नाही आहे, चिंटू माझ्यामुळे निघून गेला आहे खरं तर. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही बाबा, तुम्ही प्लीज अजिबात काही चुकीचा विचार करू नका, असं काही झाले नाही आहे, शांत व्हा तुम्ही. आणि सगळे देवाच्या नामस्मरणामध्ये बिझी असतात. आजी जपमाळ घेऊन बसलेली असते. ती म्हणते की जोपर्यंत मी जप करत नाही ना, तोपर्यंत मला काही बरं वाटणार नाही. तेच माझं खरं एक अंतिम कारण आहे शांत होण्याचं. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, कुठे निघून गेला आहात तुम्ही? इतक्या सगळ्याची मोठी शिक्षा का देताय? तेव्हा बाबा म्हणतात की थांब ईश्वरी बेटा, मी पण जरा देवासमोर बसतो, म्हणजे मला जरा बरं वाटेल, त्याशिवाय मला काही बरं वाटणार नाही. पुन्हा मामा आता अर्णवचा कॉल ट्राय करायला घेतो की अर्णव फोन उचलतोय का, परंतु अर्णवचाही कुठेही फोन काही कॉल लागत नसतो, त्याचा काही संपर्क होत नसतो. म्हणून आता अर्णवचीही त्यांना काळजी वाटत असते. त्यानंतर ईश्वरी म्हणते की मामा, आता काय करायचं आपण? इतक्या सगळ्या प्रकरणातून कसं सुटायचं आहे? मला तर काळजीच वाटते सगळ्याची, काय करू काय? तेव्हा त्यावर लगेचच आता मामा म्हणतात की ईश्वरी, मला तर आता असं वाटतंय की आपण जर पोलिसांना कंप्लेंट केली तर? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, आपण कंप्लेंट करायलाच हवी, त्याशिवाय काही होणार नाही. जर हे सगळं आपल्याला निस्तारायचं तर सगळ्या गोष्टी या कराव्याच लागतील, असं म्हणून त्यांना काळजी वाटत असते. तर आता अंजली ही बाळाला शांत झोपवत असते. राकेश रूममध्ये येतो आणि म्हणतो की यांचं नेमका आता कोणता प्लॅनिंग असू शकेल, काय करत असणार आहेत हे लोक, म्हणजे कुठला विचार करतील? त्याच्या अगोदरच मला हा 35 लाखांचा घोळ निस्तरावा लागणार आहे. आणि या अर्णवला मी किडनॅप याच्यासाठीच केलं आहे की तो किडनॅप झाल्यावर मला ऑफिसच्या उद्या मीटिंगमध्ये हे सगळं काही हँडल करता येईल, असं तो मनातल्या मनातच आता विचार करत असतो. तेव्हा मग अंजली रूममध्ये येते आणि राकेशला विचारते की काय हो, काय झालं राजेश, तुम्ही कसला विचार करताय? तेव्हा आता तो म्हणतो की नाही, मला खरंच खूप काळजी वाटते या प्रकरणाची. म्हणजे अर्णव साहेब इतके चांगले आहेत, पण त्यांच्याबद्दल हे असं चुकीचं कोण करू शकतं? आणि बाबांवरती जो काही आरोप करण्यात आला होता ना, तो पण चुकीचाच होता असं मला वाटतं. तेव्हा लगेचच अंजली बोलते की हे बघा, तुम्ही ना उगीचच त्यांची बाजू घेऊ नका, कारण चोरी करणे चुकीचं आहे. बाबा म्हणतात की हो, कधीतरी ओघात काहीतरी कारणास्तव मजबुरीने करतो असं माणूस, उगाचच नाही करत. अंजली म्हणते की हे बघा, या सगळ्या गोष्टींचं असं स्पष्टीकरण नसूच शकतं. एखादा माणूस चोरी करणं हे खरंच खूप चुकीचं आहे असंच मला वाटतं. त्यावेळेला लगेचच राकेश म्हणतो की हो, मला तुमचं म्हणणं पटतंय, तुम्ही जे काही बोलताय ते. खरं तर माफ करा, म्हणजे तुमच्या बाबांप्रती काहीतरी भावना असू शकतात, या मी समजलो नाही, पण खरंच खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. पुन्हा अशा सगळ्याचं काही मी स्पष्टीकरण देत बसणार नाही आहे. खरंच चुकलेत हे तर मान्य आहे, पण अर्णव साहेब कुठे आहेत, त्या पण गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत आपल्या लेखी, असं म्हणून तो तिथे काही बोलत उभाच असतो आणि म्हणतो की या माणसाला अडकवण्याचं काम तर मीच केलं आहे, पण या दागिन्यांबद्दल काय, दागिन्यांचं काम कोणी केलं असेल, असंही राकेशच्या मनामध्ये असतं. राकेश विचार करतो की कधी एकदा ही बाजूला होते आणि मला बाकीचे घोळ निस्तरायला मिळत आहेत. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या चिंटूसाठी तुम्ही 24 तास विचार करत बसा, पुढच्या 24 तासानंतर मात्र तुमचा भाऊ हा सुटलेला असेल, असा राकेश मनातच विचार करतो. त्यानंतर मग आता अर्णवला फोन करून आणि आकाशला फोन करून ईश्वरी आणि मामा कंटाळलेले असतात दोघं पण. तेव्हा मामा म्हणतो की नक्की काय करायचं ना, मलाही काही कळत नाही आहे, या सगळ्या गोष्टी आपण कशा मॅनेज करायच्या आहेत. त्याच वेळेला आता आजी म्हणत असते की काय करायचं आपण, मला ना काहीच कळत नाही आहे.
तेव्हा लगेचच आता आजी म्हणायला लागते की हे बघ ईश्वरी, एक गोष्ट नक्की आहे की काही झालं ना तरीही आता तुम्ही बघा, खूप वेळ झाला आहे, माझं तर आता धीर सुटत राहिला आहे. एवढा अर्णव कुठे गेला आहे, कुठे गेला असेल, सगळ्या गोष्टी शोधल्या पाहिजेत आपल्याला, काहीतरी करा अविनाश, असं म्हणून ती आता घाबरलेली असते. तेव्हा मामा म्हणतो की आता आपल्याजवळ एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे आपल्याला आता पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. तोपर्यंत आपल्याला आता काहीही समजणार नाही. आता त्यांचा तो निर्णय झालेला असतो की पोलीस कंप्लेंट करायची. मामा म्हणतो की हो ईश्वरी, चल आपण बघूया, पोलीस कंप्लेंट केल्याशिवाय तरी काही होणार नाही. तेव्हा लगेचच आता राकेश म्हणतो की झालं, यांचं डोकं तिथपर्यंत जाणार आहे. आता पोलिसांची मदत घेण्यासाठी पुढे जातील, परंतु काहीही होऊ शकणार नाही आहे. पोलिसांच्या मदतीने काहीही होणार नाही आहे, कारण की हे जे सगळं काही घडतं आहे ना, यामध्ये पोलीस काहीही मदत करू शकणार नाही, असं आता ते बोलून दाखवत असतात. त्यानंतर मग राकेश मनातच म्हणतो की तुम्ही कितीही प्रयत्न करा काही करण्याचा, परंतु पोलीसही तुम्हाला आता काही करू शकणार नाही, कोणतीच मदत तुम्हाला ते करू शकणार नाही, असं म्हणून आता तो म्हणतो की तुम्ही किती करा पण 24 तासानंतर पोलीस काही तुमची कंप्लेंट घेणारच नाही. 24 तास झाल्यानंतरच तुमची कंप्लेंट घेतील. आता अर्णवला एका ठिकाणी आणून ठेवलेलं असतं. तो अजूनही बेशुद्ध असतो. त्यांचा जो गुंड असतो तो म्हणत असतो की याला व्यवस्थितपणे बांधून ठेवा रे, कुठे हालचाल करता कामा नये. बॉसने सांगितलेलं आहे की याच्यावर नीट लक्ष द्यायचं आहे, नीट पहारा ठेवायचा आहे, पुढचे 24 तास याला कुठेही इथून हलू द्यायचं नाही आहे, असं म्हटल्यावर आता इथे ते आणखी गच्च अर्णवला बांधण्याचा प्रयत्न करत असतात. अर्णव अजूनही बेशुद्ध असतो. तेव्हा ते सगळे म्हणत असतात की याच्यावरती बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, जर काहीही झालं तर आपण याला असं सोडता कामा नये. अर्णवला आता बांधतात आणि म्हणतात की उद्या सकाळपर्यंत तरी काही याला जाग येणार नाही, त्यामुळे आपण निश्चिंत आहोत, सकाळी याला बघता येईल, असं म्हणून आता सगळे गुंड हे बाजूला जातात. ईश्वरी ही आता तिथेच पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि ती म्हणते की साहेब प्लीज आमची कंप्लेंट नोंदवून घ्या. अर्णव राजे शिर्के हे गायब झालेले आहेत आणि मी त्यांची पत्नी ईश्वरी राजे शिर्के. तेव्हा हवालदार म्हणतात की हो मॅडम, पण त्यांना गायब होऊन किती तास झालेत. तेव्हा ती म्हणते की 4-5 तास झाले आहेत. तेव्हा मग हवालदार म्हणतो की सॉरी मॅडम, आता आम्ही तुमची कंप्लेंट नोंदवून घेऊ शकणार नाही, कारण की तुम्ही जोपर्यंत 24 तास होणार नाही ना तोपर्यंत आम्ही कंप्लेंट करू शकत नाही. कायद्याच आहेत तशा आणि कायद्यामध्ये हे बसत नाही. ईश्वरी म्हणते की पण तुम्हाला कळतंय का, ती मोठे बिझनेसमॅन आहेत, जर काही त्यांच्याबद्दल चुकीचं घडलं असेल तर त्यामुळे प्लीज तुम्ही असं करू नका, त्यांना मदत करा. त्यावेळेला लगेचच मामा म्हणतात की हो तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. तेवढ्यातच ईश्वरी ऐकत नसते, ती वाद घालत असते. मोठे साहेब येतात आणि म्हणतात की हो मॅडम बोला, काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की सर मी ईश्वरी राजे शिर्के. मामा म्हणतो मी अविनाश पाटील, अर्णव राजे शिर्केचा मामा. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर मी ईश्वरी राजे शिर्के त्यांची वाईफ. तेव्हा ते म्हणतात की हो ते सात्विक फॅशनवाले ना, ओळखतो मी तुम्हाला. ईश्वरी म्हणते की हो सर, माझे पती अर्णव राजे शिर्के काही तास झाले, म्हणजे जवळजवळ 4 ते 5 तास झाले गायब झाले आहेत आणि त्यांचा फोनही बंद लागतोय. एका ठिकाणी त्यांची गाडी बंद पडली, म्हणजे माझे दीर आकाश पाटील हे बघायला गेले, परंतु तिथे ते गाडीमधून गायब आहेत आणि त्यांची गाडी एकाच ठिकाणी आहे, त्यामुळे मला खरंच खूप काळजी वाटते. तेव्हा लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे, म्हणजे आम्ही असे 24 तासाच्या आत मिसिंग कंप्लेंट घेत नाही, परंतु तुमची हाय प्रोफाईल केस असल्यामुळे मी तुमची कंप्लेंट घेतो. तेव्हा मग हवालदारांना ते सांगतात की यांची कंप्लेंट जरा नोंदवून घ्या. तेव्हा ईश्वरी म्हणते की थँक्यू सर, पण प्लीज तुम्ही लवकरात लवकर अर्णव सरांना शोधून काढा. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की हो आम्ही आमच्या परीने पूर्णपणे प्रयत्न करू, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा आता ईश्वरी आणि मामा कंप्लेंट देत असतात. आकाश घरी आलेला असतो आणि राकेश मात्र सगळीकडे आनंदाने हसत बघत असतो. आकाश आल्याबरोबर त्याचा चेहरा लगेच बदलतो आणि मग तो विचारतो की सगळं ठीक आहे ना. आकाश सर काय झालं, अर्णव सरांबद्दल काही समजलं का. तेव्हा तो म्हणतो की नाही, अजूनही काही नाही दादा, मला कुठेही सापडलेला नाही आहे. त्याचबरोबर इथे आता ईश्वरी आणि मामा आलेले असतात आणि मामा म्हणतो की आम्ही मिसिंग कंप्लेंट तर नोंदवली, आता बघूया पुढे काय होतं ते. आजी म्हणते की हो मलाही काळजी वाटते, आता पोलिसांनी कंप्लेंट तर घेतली पण पुढे काय होणार याचीच भीती आहे. तेव्हा आजी म्हणते की नाही, मला तरी वाटतंय की माझ्या चिंटूला काहीच होणार नाही आहे, मी जपमाळ करत बसणार आहे, माझ्या चिंटूला काही होऊ देणार नाही आहे मी. सगळे घाबरत असतात आणि आजी म्हणते की आता तेच एक देवाचा धावा करण्याचीच वेळ आलेली आहे, त्याशिवाय दुसरं काहीही घडू शकणार नाही, असं म्हणून ती आता समोर जात असते. त्याच वेळेला आजी विचार करते की काय करायचं काहीच कळत नाही आहे मला. मग मामा म्हणत असतो की
आई तुम्ही काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित होईल. सगळेजण आता काळजीमध्ये असतात. आजी पण बाजूला निघून जाते. अजूनही अर्णव सापडला नाही म्हणून सगळ्यांना काळजी वाटत असते. अंजली तिकडे रडायला लागते की चिंटू नक्की काय झालं असेल, चिंटूला कुठे गेला असेल तो. अंजलीला आता रडायला लागल्याबरोबर राकेश तिला शांत करतो आणि म्हणतो की अंजली मॅडम शांत व्हा, सापडतील, लवकरच सापडतील अर्णव साहेब, नका काळजी करू. तर इथे ईश्वरीलाही आता धीर होत नसतो, तिच्याही डोळ्यातनं पाणी व्हायला लागतं. अर्णव आता नाही, त्यामुळे अंजली ईश्वरी दोघीजणही तिथे रडत बसलेले असतात. घरातलं प्रत्येकजण काळजीमध्ये असतं की काहीही अजून मिळालेलं नाही आहे. तेव्हा अंजलीला शांत करता करता राकेशचं लक्ष ईश्वरीकडे जातं. तो म्हणतो की ईश्वरी अगं काळजी करू नकोस, तुझ्या चिंटूला काहीही होणार नाही आहे. चिंटू फक्त 24 तास तुमच्याबरोबर नसणार आहे आणि त्या 24 तासानंतर तुझा नवरा परत तुझ्याकडे येणार आहे, त्याच्यामुळे नको घाबरूस ईश्वरी, असं म्हणून आता तो तिचं सांत्वन करत असतो. तर इथे मामीचे मुद्दामच डोळे झोपेने लाल झालेले असतात, ती मुद्दाम सांत्वन दाखवत असते. तर दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडलेली असते. अर्णवला आता जाग येते आणि जाग आल्याबरोबर तो असं आई गं असं ओरडायला लागतो. त्याबरोबर सगळे गुंड आता त्याच्या बाजूला येऊन उभे राहतात आणि अर्णव काहीतरी बोलत असतो. तेवढ्यातच तो एक गुंड येऊन म्हणतो की 1 मिनिट, काय झालं आहे, आली आहे का जाग, असं म्हणून आता अर्णव पाय मारण्याचा प्रयत्न करत असल्याने तो गुंड त्याच्या समोर येतो आणि म्हणतो की बांधारा, याचे पाय बांधा, याचे आता शुद्धीवर आल्यापासून जास्तच हालचाल सुरू झालेली आहे आणि म्हणूनच आता त्याचे पाय ते सगळेजण बांधायला लागतात आणि अर्णवच्या तोंडामध्ये पण रुमाल कोंबून त्याचं तोंड बांधतात. तेव्हा तो बोलण्याचा प्रयत्न करत असतो की मला इथे कशाला आणलं आहे, माझी तुमच्याशी दुश्मनी काय आहे, असं तो खानाखुना करून त्यांना विचारत असतो. तेव्हा ते लोक म्हणतात की अरे बाबा, तुझं तोंड जरा बंद ठेव, तुझी बडबड बंद ठेव, समजलं ना, आम्ही तुला आता काही उत्तर देणार नाही, काही तास तुला इथेच आता आमच्याबरोबर थांबावं लागेल, असं म्हणून त्याच्यावरती आता गुंड त्याच्याकडे बघत असतात आणि मग तो त्यांना विचारत असतो की काय झाले ते सांगा, परंतु कोणीही काही सांगायला तयार नसतं. अर्णव आता खूपच वैतागलेला असतो. त्याचबरोबर इथे आता गुंड म्हणतात की आवाज करायचा नाही, समजलं, आणि याच्यावरती बरोबर लक्ष ठेवा रे, कुठेही हलू देऊ नका. तेव्हा ते गुंड येस बॉस असं म्हणतात. अर्णवला आता व्यवस्थितपणे बांधून ठेवलेला असतो. राकेश गाढ झोपलेला असतो आणि तो गाढ झोपलेला असताना तिथून ईश्वरीची ही आठवण त्याला येत असते. अर्णवला खूप त्रास होत असतो की मला इथे कशाला आणलं आहे. तर एक गुंड राकेशला फोन करतो की साहेब, त्या अर्णव राजेशिर्केचा फोन सापडत नाही आहे आणि तो फोन ऑन आहे का ते जरा बघा. मी बघितलं असतं करून, पण माझ्याकडे त्याचा नंबर नाही आहे, त्यामुळे तुम्ही जरा प्लीज बघता का. त्यावेळेला राकेश म्हणतो की थांबा, बघतो मी, थांबा जरा, काही कामाचे नाही आहे तुम्ही, असं म्हणून आता तो रूममध्ये इकडे तिकडे बघतो आणि अंजली कुठेही नसते. त्यामुळे तो आता अर्णवचा फोन ऑन आहे का ते बघायला त्याला कॉल लावतो, पण त्याचा फोन स्विच ऑफ लागत असतो. तेव्हा राकेश आता विचार करतो की बरं झालं याचा फोन बंद लागला, म्हणजे पोलिसांनाही कुठल्या प्रकारचं लोकेशन सापडणार नाही. आता मला पुढच्या गोष्टींसाठी कामाला लागलं पाहिजे. राकेश, तुला असं आता शांत बसून चालणार नाही, लवकरात लवकर तुला आता तुझी पुढची कामं करायला घेतली पाहिजेत. आता ती आजची मीटिंग कंडक्ट करून तो घोळ मला निस्तारला पाहिजे. तेव्हा आता ईश्वरी आजीसाठी काहीतरी खायला घेऊन येते, चहा घेऊन येते आणि म्हणते की आजी हे घ्या. तेव्हा आजी म्हणते की नको ईश्वरी, मला काहीही नको आहे बाळा, मी जपमाळ करते आणि मला ते आता करावंसं वाटतंय, सगळं काही होईल व्यवस्थित, मला देवाचाच धावा करायचा आहे फक्त. आजीला ती म्हणते की आजी, तुम्ही रात्रीपासून अशाच आहात बसून. तेव्हा ती म्हणते की अगं, मला डोळा लागत होता मध्यंतरी, परंतु मला एक स्वप्न पडलं की चिंटूचं कोणीतरी अपहरण केलं आहे आणि त्याला बांधून ठेवलं आहे आणि त्यामुळे माझे डोळ्यावरची झोप पूर्णपणे उडून गेली आणि मग मी नामस्मरणाला बसली आहे. मला खरंच खूप काळजी वाटते. आता ईश्वरी पण काहीतरी बोलणार. बाबा म्हणतात की हे बघ, काहीच होणार नाही ईश्वरी बेटा, माझ्या चिंटूला काहीच होणार नाही. जोपर्यंत ती आपली देवीजवळची ज्योत आहे, जी अखंड तेवत आहे ना, आणि आपलं नामस्मरण सुरू आहे, तोपर्यंत चिंटूला कोणीही काही करू शकणार नाही. तर आता पुढच्या भागांमध्ये ईश्वरी शिर्केंना विचारते की शिर्के, तुम्हाला काही पत्ता लागला आहे का, म्हणजे अर्णव सर ऑफिसला वगैरे कुठे काही आलेत का. तेव्हा शिर्के म्हणतात की नाही, अजूनही काही नाही. त्याचबरोबर इथे आता राकेश म्हणत असतो की चला आता मीटिंगला जाऊन माझा जो घोळ आहे तो मी निस्तरून घेतो, सगळं काही व्यवस्थित करतो. तर इथे आकाश आणि ईश्वरी हे पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जरा एक डेड बॉडी म्हणजे सापडली आहे आणि तिचा अपघात हायवेवरती झालेला आहे, त्यामुळे जरा तुम्ही बघून घ्या की याच त्या वस्तू आहेत का, म्हणजे या वस्तू बघून तुम्हाला कन्फर्म करता येईल. तेव्हा मग आता त्या वस्तूवरचे जे घड्याळ असतं ते घड्याळ अर्णवचंच असतं आणि तो अपघात झालेला असतो.
आता त्यामुळे डेड बॉडी बघण्यासाठी ईश्वरीला आणि आकाशला आणलं जातं. ईश्वरीचा जीव नुसता वरखाली होत असतो आणि जेव्हा आता त्या डेड बॉडीवरचा चेहरा हा दाखवला जातो तेव्हा आकाश आणि ईश्वरी दोघंजणही घाबरतात. आता नेमकं पुढे काय झालेलं असणार, नेमका काय प्रकार घडलेला असेल हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.